भगवंताने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला जे मार्गदर्शन केले ती भगवद्गीता आणि आपले अवतार कार्य संपत असताना उद्धवाला पडलेल्या प्रश्नांची जी उत्तरे दिली ती उद्धव गीता. नमस्कार, मी उमेश गोडे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवंत आणि उद्धव यांच्यामध्ये झालेला संवाद बघणार आहोत. उद्धव कोण होते? उद्धव तर हे भगवंताचे चुलत भाऊ होते, म्हणजेच वसुदेवचे जे भाऊ होते देवबाग त्यांचेच पुत्र उद्धव. उद्धव एक थोर भक्त होते. आता त्यांच्यामध्ये आणि भगवंतामध्ये घडलेल्या संवादाचे आपण वर्णन करणार आहोत. भगवान श्रीकृष्णाचं जेव्हा अवतार कार्य संपत आलं तेव्हा एक दिवस भगवंताने उद्धवाला बोलावले आणि भगवंत म्हणाले, उद्धवा, मी माझ्या या जीवन कार्यात खूप लोकांना वरदान दिले, खूप लोकांचे कार्य केले, खूप लोकांना मदत केली, परंतु मी तुला काहीच दिले नाही. मला असं वाटतं तुला काहीतरी द्यावं. बघा, उद्धव हे थोर भक्त होते. उद्धव म्हणाले, प्रभू, मला तुमच्याकडून काहीच पाहिजे नाही. तुमची निष्काम सेवा करायचं भाग्य मला लाभले, हीच खूप मोठी गोष्ट आहे. परंतु प्रभू, तुम्हाला एक विचारू, मला काही प्रश्न पडले, त्या प्रश्नाची उत्तरं मला पाहिजे. आता बघा, उद्धव कोण होते? भगवंताचे भक्त होते आणि त्यांना काही प्रश्न पडले. आता हे जे उद्धवांना प्रश्न पडले, हे प्रश्न तुम्हा सर्वांना पडलेले आहेत. ते प्रश्न आता उद्धव विचारत आहेत. उद्धव जे म्हणतात, प्रभू, मला सांगा, खरा मित्र कोण आहे? आता बघा, मित्र कसा असावा याबद्दल इथं थोडं वर्णन आहे की खरा मित्र कोण आहे. यावर भगवंत उत्तर देतात, उद्धवा, खरा मित्र तो जो आपल्या मित्राला संकटकाली न मागता मदत करतो. मदत तर करतो पण न मागता मदत करतो. आता उद्धवाने ऐकलं आणि उद्धव म्हणाले, प्रभू, तुम्ही म्हणता ते ठीक आहे, परंतु मला असं वाटते की तुम्ही जे उपदेश दिले किंवा तुम्ही जे बोलता त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा कृती करता तेव्हा मला काहीतरी थोडं वेगळं वाटते. माझ्या मनाला हे पटत नाही. मग काय म्हणते उद्धव? उद्धव म्हणते, प्रभू, मला सांगा, पांडव तुमचे मित्र होते, तुमचे सखे होते, तुमचे आत्याभाऊ होते आणि त्यांचा तर तुमच्यावर खूप मोठा विश्वास होता. आता मला सांगा, तुम्ही युधिष्ठिरला जेव्हा द्यूत खेळायला युधिष्ठिर गेला तेव्हा तुम्ही युधिष्ठिरला का रोखले नाही? तुम्ही तर त्यांचे मित्र आहात ना. आणि ठीक आहे, तुम्ही त्यांना नाही द्यूत खेळण्यापासून रोखलं, परंतु मला सांगा, तुम्ही तुमच्या दिव्य शक्तीने युधिष्ठिरकडून तुमचे पासे ओढवू शकले असते, म्हणजेच युधिष्ठिरला तुम्ही मदत करू शकले असते, परंतु तिथेही तुम्ही युधिष्ठिरला मदत केली नाही. बरं ठीक आहे, तेथेही ठीक आहे, काही हरकत नाही, परंतु द्रौपदीला सुद्धा तुम्ही अत्यंत शेवटच्या वेळी मदत केली. द्रौपदीलाही पाहिजे तशी लवकर तुम्ही मदत केली नाही, तर तुम्ही आता कसे मित्र पांडवांचे? तेव्हा भगवंताने हे ऐकून घेतले आणि छानसं असं उत्तर दिलं, हे उद्धवा, या सृष्टीमध्ये तोच व्यक्ती विजयी होतो ज्याच्याकडे विवेक आहे आणि ज्याच्याकडे विवेक नाही तो व्यक्ती पराजित होतो. आता बघ, या द्यूत क्रीडेमध्ये दुर्योधनाकडे विवेक होता आणि धर्मराज युधिष्ठिरकडे विवेक नव्हता. म्हणजेच बघ, आता दुर्योधनाजवळ द्यूत खेळण्यासाठी पैसा होता, धनसंपत्ती सर्व होती, पण दुर्योधनाला हे माहिती होते की आपण पासे खेळायचं जे ज्ञान आहे ते आपल्याला नाही. त्यामुळे दुर्योधनाने काय केलं तर पासे खेळण्यासाठी शकुनी मामांना आपल्याकडून समोर केलं आणि युधिष्ठिरने स्वतःच पासे खेळला. म्हणजे युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला सुद्धा सोबत घेतले नाहीत. भगवंत म्हणतात, युधिष्ठिरने मला प्रार्थना केली की तुम्ही या सभेमध्ये बोलावल्याशिवाय यायचं नाही. आता तू सांग उद्धवा, मला या पाचही भावांपैकी जेव्हा हे द्यूत क्रीडेमध्ये हरत होते तेव्हा कुणी मला बोलावले नाही. मी यांची वाट बघत होतो. अर्जुनाने, नकुलाने, सहदेवाने, भीमाने कुणी मला बोलावलं नाही. ते फक्त हरत असताना दुर्योधनाला दोष देत राहिले आणि आपल्या भाग्याला सुद्धा दोष देत राहिले, परंतु यांनी कुणीच मला बोलावले नाही. आता द्रौपदीला मी मदत केली, परंतु जेव्हा द्रौपदीला दुःशासन ओढत आणत होता तेव्हा द्रौपदी तिच्या सामर्थ्याने त्याला विरोध करत होती आणि जेव्हा ती सभेत आली तेव्हा तिने तिथे बसलेल्या थोर व्यक्तींना मदतीची याचना केली, परंतु मला तिने मदत एकदम शेवटी मागितली आणि जेव्हा तिने माझं नाव घेतलं अभयम कृष्णा तेव्हा मी तिथं हजर झालो आणि द्रौपदीची क्षणात मदत केली. आता मला सांग उद्धवा, यामध्ये माझा काय दोष आहे? हे जेव्हा उद्धवाने ऐकले
तेव्हा उद्धव म्हणाला, प्रभू तुम्ही म्हणता ते मला काहीसं पटलं, परंतु माझं पूर्ण समाधान येथे झालेलं नाही. मला सांगा आता, तुम्ही भक्ताची मदत तेव्हाच करणार का जेव्हा तुम्हाला भक्त बोलावेल तेव्हा? तुम्ही स्वतःहून त्याची मदत नाही करणार? आता आम्ही तुमचे भक्त आहोत आणि आम्ही आमच्यानुसार कर्म करत राहू, परंतु तुम्ही आम्हाला जर एखाद्या वेळेस अडचणीच्या वेळी अशी मदत नाही करणार का स्वतःहून? तेव्हा भगवंत म्हणाले, उद्धवा, या सृष्टीमध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वधर्मानुसार कर्म आचरण करतो आणि त्याला तो अधिकार आहे आणि त्या कर्मफलानुसारच तो व्यक्ती आपले फल भोगत असतो. मी कुणाच्याही कर्मफल भागात हस्तक्षेप करत नाही. मी सर्व साक्षीने तिथे उपस्थित असतो. आता उद्धव म्हणाले, प्रभू मला सांगा, तुम्ही सर्व साक्षीने उपस्थित आहात, ठीक आहे, परंतु मग आम्ही काय पापानं पाप करत राहू, चुकानं चुका करत राहू आणि तुम्ही नुसते ते बघत राहणार? तेव्हा भगवंत म्हणाले, उद्धवा, तू या बोलायचा अर्थ आता एकदम समजून घे. जो व्यक्ती समजतो की मी सर्व ठिकाणी उपस्थित आहे, अरे तो व्यक्ती चूक करणारच कशी? ज्या व्यक्तीचा विश्वास आहे की भगवंत सर्व ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व साक्षी आहेत, तो चूक करायला धसणारच नाही. ही चूक येथे युधिष्ठिरने केली. युधिष्ठिरांनी काय केलं, तर युधिष्ठिराला वाटलं की आपण हे जे दूध खेळत आहोत हे भगवान श्रीकृष्णाला माहिती नाही आहे, आपण भगवान श्रीकृष्णाच्या लपून खेळत आहोत असं त्यांना वाटत होतं आणि येथेच त्यांची खूप मोठी चूक झाली. अरे त्यांनी जर मानलं असतं की मी सर्व ठिकाणी उपस्थित आहे तर ते दूध खेळलेच नसते. त्यांचा दूध खेळताना त्यांना असं वाटत होतं की कृष्ण आपल्याला बघत नाही आहे, असं त्यांनी येथे चूक केली. आणि जो व्यक्ती असा विश्वास ठेवतो की भगवंत आपल्यासोबत नेहमी आहेत, आपल्यासोबत आहेत, तो कुठलीच चूक करणार नाही. अशा प्रकारे आणि जेव्हा मनुष्य असा विश्वास करत नाही किंवा भगवंताला विसरतो, तेव्हा तो अशा चुका करून मुसीबतमध्ये पडत राहतो. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला उत्तर दिले आणि हे ऐकून मात्र उद्धवाचे समाधान झाले. उद्धव म्हणाले, प्रभू ठीक आहे, भक्ती करून भगवंताला बोलावण्यापेक्षा जर भगवंत आपल्यासोबत नेहमी आहेत असा जो व्यक्ती विश्वास करतो, तो खरोखरच कुठलीही चूक करणार नाही. तर अशा प्रकारे आपण उद्धव आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये झालेला संवाद बघितला. म्हणजे बघा, मनुष्य जेव्हा भगवंतावर विश्वास ठेवतो ना, तेव्हा तो मनुष्य कुठलीही चुकीची गोष्ट करत नाही, कारण त्याला नेहमी माहीत असते की भगवंत सर्व ठिकाणी आहेत आणि आता आपल्याजवळ सुद्धा उपस्थित आहेत. त्यामुळे तो व्यक्ती कुठलीही चूक करायला धजावत नाही. अशा प्रकारे आपण हा पूर्ण संवाद बघितलेला आहे. अशाच प्रकारचे आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.